आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकत नाही। विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं, अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या, आता हे काय करणार? तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार। सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दीदीमध्ये परिवर्तित करायचं आहे। आता माझ्या बहिणी या केवळ लाडक्या बहिणी नाही तर लखपती दीदी झाल्या पाहिजे। मोदीजींनी आपल्याला लखपती दीदीचा मंत्र दिला। महाराष्ट्रामध्ये यावर्षी एकूण 50 लाख लखपती दीदी होत आहेत। आम्हाला 1 कोटी लखपती दीदी करायच्या आहेत आणि आपल्या हिंगोली मधल्या आमच्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजेत। याकरता खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे। आम्ही त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली। लोक म्हणाले इलेक्शन पर्यंत देतील, नंतर देणार नाही। आम्ही मोफत वीज दिली आहे, 5 वर्ष पूर्ण मोफत वीज देणार आहोत आणि आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर 24 तास तुम्हाला ती वीज मिळणार आहे। दिवसा 12 तासाची वीज देखील शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केव्हाही बंद होणार नाही, याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान आलेलं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा तुमचा 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता भेटलाय की नाही? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी भेटला असेल तर हो म्हणून नक्की सांगा, भेटलेलं नसेल तर नाही म्हणूनही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता तुम्ही 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल, म्हणजेच तुमचा नोव्हेंबर महिना संपायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत, परंतु अजून देखील या योजनेचा GR देखील आलेला नाही, जो की नोव्हेंबर महिन्याच्या निधी वाटपाचा असतो, तो मात्र आलेला नाही। त्याच्यामुळे मग तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो नेमका कधी भेटेल? नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय की नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। वाट पाहत असाल तर हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, मग तुमचा हा 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मग लेट या ठिकाणी होऊ शकतो का? कारण की या ठिकाणी नोव्हेंबर महिना संपायला या ठिकाणी 1 ते 2 दिवसाचा अवधी राहिलेला आहे, तरी देखील अजून GR आलेला नाही। म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे वाटप करायचे असतात त्याचा GR अजून आलेला नाही। त्याच्यामुळे मग हा हप्ता जो आहे हा देखील हप्ता तुम्हाला लेट होऊ शकतो। मग नोव्हेंबर महिन्याचे म्हणजे 17व्या हप्त्याचे तुमचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याचीच माहिती आपण बघणार आहोत। कारण की बघा, मागच्या गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो वेळेवरती भेटताना दिसत नाही। प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे त्या महिन्यामध्ये भेटताना दिसत नाही। हा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे त्या महिन्यामध्ये न देता या ठिकाणी त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना आपण बघितलेले आहेत। त्याच्यामुळे मग हा नोव्हेंबरचा महिन्याचा 17वा हप्ता देखील तुमचा डिसेंबरमध्ये मग जाईल की काय अशी चिंता तुमच्या मनामध्ये असेल। मग हे नेमके पैसे कधी भेटू शकतात त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर बघा, स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी एक महत्त्वाचं ट्विट करून माहिती दिलेली आहे। ती म्हणजे त्यांनी म्हटलं की काही प्रसार माध्यमांवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली अनेक बातम्या या ठिकाणी आहेत, त्या निराधार आहेत असं त्यांनी सांगितलं। म्हणजेच 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र नाही आहेत। तर त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलं की या योजनेसंदर्भात पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी EKYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे असं त्यांनी म्हटलं। योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आणि शासन निर्णयाच्या माध्यमातून आणि अधिकृत प्रसार माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत माहितीवरतीच विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं। कारण की 53 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत असं बोललं जात होतं, मात्र मग आता त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे सांगितलेलं आहे की ते या ठिकाणी चुकीची माहिती आहे म्हणून। म्हणजेच या ठिकाणी 53 लाख लाडक्या बहिणी अपात्र सध्या नाही आहेत। मग त्याचा नेमका आकडा किती असतो त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली नाही। त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हटलं की EKYCची मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। या मुदतीत सर्व लाभार्थी बहिणांनी या ठिकाणी EKYC प्रक्रिया जी आहे त्यांची पूर्ण करून घ्यावी अशी त्यांनी नम्र विनंती केलेली आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा मग तुमचा 17वा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो? राज्यातील लाडकी बहीण योजनेत नेहमीच या ठिकाणी त्याची चर्चा असते। विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू झाली
झाली आणि निवडणुकीनंतर योजना बंद केली जाईल असं विरोधकांकडून म्हटलं जात होतं. विधानसभा निवडणूक होऊन 1 वर्ष झाल्याच्या मुद्द्यावरती बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरती महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. ही योजना केव्हाही बंद होणार नाही असं थेट आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलं आहे. तोपर्यंत तरी या ठिकाणी ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी करोडो लाडक्या बहिणींना त्याचा मोठा दिलासा दिलेला आहे. तर बघा, आता तुम्हाला 17व्या हप्त्याचे म्हणजेच तुमचे नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरमध्ये या ठिकाणी भेटणार का? नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवरती गेल्यानंतर तो पुढच्या महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे. तर बघा, ह्या एका दिवसामध्ये जर तुमचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला आता तुमचा नोव्हेंबरचा म्हणजे 17वा हप्ता जो आहे या ठिकाणी आता डिसेंबर महिन्यामध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यात नगर परिषदा निवडणुका झाल्यानंतर पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. जर डिसेंबर महिन्यात पैसे दिले तर 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये देखील येतील का असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु बघा, सरकार सध्या या ठिकाणी त्या महिन्यामध्ये पैसे न देता पुढच्या महिन्यामध्ये पैसे देत आहे. म्हणजेच तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हा 17वा हप्ता देखील तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटेल. तर त्याच्यासोबत जर 1,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले या ठिकाणी तरच तुम्हाला 3,000 रुपये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित जमा होऊ शकतात. मात्र त्याच्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत जी घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही. त्याआधी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आता सध्या तुमची EKYC पूर्ण करून घ्यायची. तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण झाली की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता सध्या EKYC करताना अजून तुम्हाला काय काय एरर येत आहेत तेही सांगा. जसं की आधार नंबर पात्र लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही किंवा बऱ्याच जणांनी या ठिकाणी चुकीचे आधार नंबर टाकलेले आहेत, त्यांना या ठिकाणी चुकून ते झालेलं आहे. त्यासाठी बऱ्याचशा लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी त्याची एडिट करण्याचं ऑप्शन देखील त्यांनी मागितलेलं आहे. तुम्हालाही वाटतं काय एडिटबद्दल ऑप्शन यावं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, आता तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी ही EKYC जी आहे सध्या मात्र पूर्ण करून घ्यायचे. जर तुम्ही EKYC प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण नाही केली तर तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ भेटण्यासाठी अडथळे येऊ शकतात. तर नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित भेटण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी तसं होईल की नाही त्याच्याबद्दल अधिकृत माहिती आल्यानंतरच आपल्याला समजेल. कारण की मागच्या 5 ते 6 इन्स्टॉलमेंट जे आहेत एकच इन्स्टॉलमेंट जो आहे तो वाटप करण्यात आलेला आहे. आणि जरी लेट झालं तरी त्या महिन्यामध्ये पैसे न देता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होताना दिसत आहेत. तसंच त्याचा पैसे जमा होण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा त्या महिन्याचा निधी जो आहे तो देखील मंजूर केला जातो आहे आणि त्याचा GR देखील प्रसिद्ध होतो. आणि GR आल्यानंतर या ठिकाणी 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं वितरण जे आहे त्या महिन्याचं सुरू होताना आपण बघितलेलं आहे. तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी देखील ही आहे की नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता या ठिकाणी सर्वांचे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे 17व्या हप्त्यावरती. मात्र राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं या ठिकाणी जोरात चर्चा सुरू आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे अनुदान एकत्रित जमा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये एकदम 3,000 रुपये जमा होऊ शकतात. किंवा जर तसा निर्णय नाही झाला दोन्ही हप्ते जमा करण्याचा तर तुम्हाला 1,500 रुपये जे आहे त्या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या मग जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे देण्याचा विचार होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का एकत्रित पैसे द्यावेत डिसेंबरचे आणि या ठिकाणी नोव्हेंबरचे? कमेंट बॉक्समध्ये नक्की हो म्हणून सांगा तुम्हाला तसं वाटत असेल तर. बघा, 2 आणि 3 डिसेंबरला या ठिकाणी मतदान आहे. त्यानंतर मग तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपयाचा लाभ जमा होऊ शकतो. परंतु एकत्रित नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे देण्याचा निर्णय घेतला गेला तर मग तुम्हाला या ठिकाणी एकत्रित 3,000 रुपये देखील जमा होऊ शकतात. तर डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला अजून नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याबद्दल मात्र वाट पाहावी लागणार आहे. तुमचे याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.